आता माय बाई सकू बाई, माय 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 काय व इमला काऊन एवढी माय 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 करू राहिली, तोंड वाचून उभी राहिली. मला काय पाहिलं नाही का याच्या अगोदर? का हो पाहिले ना माय. लच चेंज केला लुक का हो? बाप्पा बाप्पा, या पंजाबी ड्रेस मध्ये तर पहिल्यांदा पाहू राहिले मी तुम्हाला. का हो सकू बाई? काय काय भानगड आहे? काही भानगड काही नाही. माय बाई आता ह्या वयात असं वपतं का हो तुम्हाला? तुमला हे बाय गाड्या, ह्या वयात काय वपतं मला काय वपत नाही हे कोणी मला सांगू नका गाड्या, सांगते पहिलेच. आता मी मग लुक चेंज करणार आहे. मला नवरा माझ्या वागण्यामुळं तसं राहण्यामुळं त्याच्यामुळं मला सोडून गेलाय, एका बायाच्या सोबत गेलाय. माय बी पत्ता लागला का सकाराम भाऊचा? लागला पत्ता? तुम्हाला काय माहिती बाया संग गेला म्हणून सकाराम भाऊ? मला पम्मूनं नेलं होतं पिक्चर पाहायला, छावा पिक्चर पाहायला नेलं होतं पम्मूनं. तर पिक्चर पाहता पाहता इंटरव्हल झाला. अहो ती बाई आणि महा नवरा असा बसला होता आमच्याच लाईनला. जेव्हा पम्मू पप्पा चालला मनालीसाठी तर पम्मूनं पाहिले मला आवाज दिला. अहो अशी वाळी वाळी बाय आहे, लंबी लचक, चष्म्यावाली, चष्मा लावेले, अशी मॅडम आहे, अशी मस्त मॅडम आहे. आता माय बाई अशी लुकडी लुकडी सुकडी सुकडी मस्त. माया नवऱ्यानं कसं काय पटवली मी आश्चर्यचकित होऊ राहिले. ती पटली कशी? कोण बाय बाई ती? पकडत नव्हतं तुला आधी जाऊ कोणी काय विचारायचं ना, हाणायचं धरून. अहो मग चिकट पळाले ते गाडीला पाय लावून चिकट पळाले होता माय बाई. गाव नवरा दुसऱ्या बाया सांगा पळाला आणि तू मस्त इकडं मस्त मस्त ड्रेस घालून हिंडू राहिली, लुक चेंज करून हिंडू राहिली डायरेक्टच. का माय बघतो का माय तुला? एखादी माझ्यासारखी रडत पडत बसली असती घरामध्ये. अहो मी पाहिलं ना माझ्या नवऱ्याला बाया सांगा म्हणून मी रडत पडत नाही बसले. नाही ते एवढे दिवस म्हणलं कुठे गेला नवरा कुठे गेला नवरा म्हणून मी रडत होते पडत होते. आता कळाला कुठे गेला मग नवरा. तर आता कोण मी दुःखी हो? ते त्याच्या आईश करू राहिला मस्त मग नवरा, आईश करू राहिला त्या बाया संग, खातो पितो पिक्चर जातो, पिक्चर पाहायला जातो, इकडे हिंडत असं नाटेने हिंडत असं. कोणा पाहिलं आणि मी कोण रडत बसू, कोण दुःखी होत बसू? काय जाऊ दे ही गोष्ट, जाऊ दे माझ्या नवऱ्याची. त्याला मेरा माजलेला एक गेला पळून बायाच्या मागं. मी यासाठी आलते की गहू सोंगायला चालते का आमच्या वावरातला गहू सोंग घेऊन. तो तर गेला उतानी करून. आता मग तोंड पिसवीचं रे पाय तो इमल म्हणशी काही पण. आता काय बी एवढं माहीत होणार त्याच्याबद्दल पाहायला गे. नाही येणारच ना मा येणारच नसतो बाई. बरोबर तो त्या जागी जर मी असते तर बापा कायच म्हणले असेल काहीच नाही तरी बघ तोंडावर कंट्रोल द्या. हो तर मग पाय येते कसं तू मग गहू सोंगायला उद्यापासून. हो येईन असं पण काही काम नाही. गहू सको बाई मग रोजाना का उधार नाही देत का? उधार द्यायला टाक ना आम्हाला. नाही ना उधार द्यायचं काही नाही पण मग मी काय करू? मी काय करू मग? चालतंय उधार दिलं तर मग मी तुमची निश्चय करते. बरं मी होईल मग उधारात तुमच्या सामील. चालतं उधार कसं उधार म्हणलं जरा लवकर होतंय. गहू मला काय वाटलं यंदा गहूच नाही भेटत बाई सांगायला. वाटलं बाई तुला असं? आता लेच मशीन काढायला बाई लोक सगळे लोक मशीन तो काढायला ना. हा माय ते तर आहे पण आमच्या वावरात मशीन जायला रस्ताच नाही आहे म्हणून म्हणलं उधार देऊन टाका असं. ठीक आहे तू पाय मग एक दोन जणी अजून मी जाऊन पाहते अजून बाया. हो पहा खरं 10-12 जणीचा ग्रुप तयार. तुम्ही 7-8 जणी मी मला भेटलं मी पाहते काही. पहा जा आल्याशी बाहेर असतं जा आता फिरा गावात. हो चालते. आता माय बाई पाय बाई लाज वाटते का दर्शिक? माय 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 पाहतोय सोबती नवऱ्याचा पत्ता नाही. किती दिवस झाले? 8 दिवस नवऱ्याचा पत्ता नाही. ही कशी कपडे पोरी सोरी आणि कपडे घालून राहिली चिन्हार कोणी अंगरची लाज घेईल जरा. ते सापडले मंदिर सकाराम भाऊ. काय मा भाऊ सापडा आणि मलाच माहित नाही? अगं माय बाई भावाने सांगितलं नाही मला. घरात काही आला नाही तो घरी नाही दिसला. घरी नाही आले ते पिक्चरला गेले म्हणे कुठं पम्मू संग या असं बाई थिएटरमध्ये होते म्हणे कोणा बाया संग दोघं. एक बाई सकाराम भाऊ पिक्चर पाहायला गेले होते म्हणे यायला पळून गेले होते असं बाई सांगत होते मला. त्याच्यामुळे त्या म्हणलं की मी टेन्शन घेत नाही आता मस्तपैकी राहते. हो आता माय बाई हे जर खरं असतं ना तिने तिच्या नावाला वडत आणलं असतं घरी आणि त्या बायाला बी कुठलं असतं धरून बांधून ठेवलं असतं. इतकी चवला दी मनसंदी चलवंदी लई खोटं बोलती ती काही पण. नाही सुखबी खोटं नाही बोलणार बघ. त्याच्यासाठी तर गावात हिंडू राहिली बाया सांगत पिक्चरमध्ये पाहिलं टाकीजमध्ये पाहिलं म्हणून पिक्चरच्या. ही पिक्चर पाहायला गेली तिला लाज वाटले काही नवरा नाही गाय बैल नवरा आणि ही पिक्चर पाहायला हिंडी ती हाय काही भवन गांडीला. बाई सुमन बाई माया नका नादी लागू बाई तुम्ही मला नका सांगू बाई काही. तुम्ही तुमचं घरलं मॅटर आहे तुम्ही तुमचं पाहत बसा. जाऊ द्या बाई तिकडे मी चालले घरात घेणं देणं. सखूबाईला काळात पडायची माझ्या गळ्यात सखूबाई ही तशी भवानी. पा कशा माणसात गाड्या बाय पा तिचं बरं घरानं ऐकलं मग ऐकायचं दात पळून गेली कुत्री भवानी. पाहतेच मी बायला काय सांगू राहिली अजून पाहतेच. ए बबिता अगं बबिता आता माय बाई बबिता लयच मस्त ड्रेस घातला हो. हाव सखू बाई तुम्ही पण लय मस्त घातला.
अगं माय बाई लय भारी दिसू राहिल्या हो तुम्ही. ह्या ड्रेसला लय भारी दिसू राहिल्या. बबिता मी काय म्हणते, झालं ते विसरून जाय बरं का. हा मी विसरून गेले. आता माय नवऱ्याने काय गुन्हा केला ते गेला, कुठं पळूच नाही गांडीला पाय लावून. त्याच्यामुळे आपल्या दोघी काही दुश्मनी ठेवू नको पाय. तू नाही ना सको बाई, तुमची काही चूक नव्हती त्याच्यात. मी कशाला दुश्मनी ठेवू तुमच्या बरोबर. दुश्मनी गिश्मनी काही नाही आपल्यात. ये होई ना बात. मी हे म्हणते की गहू सोंगायला चल मग उदाड्यामध्ये. हाव का, येईल ना. कोणाचं आहे पण? आपल्यावालाच आहे ना, आमचंच आहे, आमच्या वावरात. हो नक्की नक्की येईन मी. आता बबिताने बी कसा ड्रेस घातला. काय माझ्या मायरांडा बापा 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 काय बोलू राहिले पण ऐकायला बी येईन मी. बरं मग उद्या तयारीत राह बरं का. 10 वाजता निघू घरातून. हो हो. गहू मशीनला काऊन नाही काढला गहू? माय बबिता मशीनच जात नाही ना. मशीन कुठं जाती वावरात आमच्या, त्याच्यामुळं नाही काढला मशीनला. असं गंमती पाय. हाव का, बर चालतं. पाहते अजून बाई, आता तुम्हाला दोघीला बोलले मी, अजून पाहते कोणला. हो पापा काय घराने गेले काय माहिती. बबिता जवळ भावाची माया. बबिताला विचारते. काय बा बबिता? हा सुमन बाई बोला. काय बोलत होती मी भाऊजी तुझ्याजवळ? माझ्या भावाबद्दल काही सांगत होती करा ना बाई. सुमन बाई माझ्या पुढे काय तुम्ही भावाजीचं नाव घेऊ नका बरं का त्या माणसाचं. हो आपल्याला डोक्यात बसले. आता बाई ही बी चलवंदी निघली हो भावानी. आधी तर मला बोलत होती या 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 भावाच्या वारात चोरी करा, नाही भावाच्या वारात चोरी करा. हो आता पहा ना मनसंदी कुणी अंगरची मला म्हटली पण या घरात चहा घ्या म्हणून. वा 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 कुत्र्या वाहनाची. या बाहेर म्हणून माझ्या भावाला गावातून काढून दिलंय. बुक्कर तोंड्या हो म्हणा, डुकऱ्या हो. कधीच बोलावणार नाही हो तुमचं झिपऱ्या हो. नालायक वाहनाच्या कुणी अंगरच्या. कोणाकडे गेल्या मोक्करचा आणि काय गावात नाही भावाचं नाव बदनाम केलं. ज्या बाय मला बोलत होत्या माझी मैत्री होती ज्या बायाची, त्या बी मला बोला नाही हिच्यामुळे. आता भावानी थांब पाहतेच की सोय कशी घेते पोरग. मला बोलून ठेवलं इथं एकटीला. कोणी आलं तर किती अवघड होईल. बाप्पा बाप्पा घरी जाऊ काय कोण वापस चालले बाई. मी बहिणी बाबा इकडं हे घर कोणाचं काय माहिती पडीत पडलेलं. तिथं पण कोण नाही राहायला. मुन्नी मुन्नी थांब. आला तू? तुला काय वाटलं मी येणार नाही? नाही असं नाही, पण खूप वेळ झाला ना. किती वेळ चालेल मी मस्त वाट पाहायला लावली मला. तो किती वाट पाहायला लावतो रे शाळा कुठला शाळा मानाचा. मी बरोबर टायमावर आले. बरं सॉरी सॉरी. खूप दिवस झालते ना आपण भेटलोच नाही ना. हो ना मला पण करमत नव्हतं तुझ्या विना. बरं ये ना अशी जवळ ये ना. अरे नको अगं ये ग. आपण माहिती का उड्या मैदानात आहे काही घरात नाही. ये ना जवळ ये ना नाटकवानाचा. आज वाटते काही कोणा पाहिली ना तर आपले मायबाप आपल्याला अशी शिपऱ्या वडत ओढत नाही. माहिती का घरी हानन चांगला ठेचन. माहिती आहे चांगलं. माहिती माहिती. आता माय बी हे पोरगम पोरगी इकडं काय करू राहिली एकांतात लगे गावाच्या बाहेर. आता माय बाई व ही तर इमलाची मुन्नी वय आणि हे पोरग त्या काय दिसत ना बाई कांताबाईचं पोरग होय ये. अगं माय बाई काय भानगडी. आता मुन्नीलाच आवाज देते. मुन्नी ए मुन्नी काय बोलाव काय कराल तुम्ही इकडे दोघं एकांतात. हा अरे बापरे काकू काही नाही आम्ही अभ्यासाबद्दल बोलत होतो. अभ्यासाबद्दल एवढ्या लांब रानात येऊन अभ्यासाबद्दल काय बोलत होते तुम्ही? तुम्हाला घरी नाही का गाव नाही का गावात बोलायचं काय अभ्यासाबद्दल? इतक्या आम्ही काय बोलतो ते चांगलं नाही बरं काय बोलावं जे करून ते चांगलं नाही आहे. हो काकू नाही मला मी चाललो होतो वावरात आणि ही कोण आली होती म्हणून भेटली दिसली तुम्ही आवाज द्यायला म्हणलं विचारायला लागलो तुझे नोट्स कंप्लीट आहे का काय. आता पेपर चालू आहे तर पेपर झाल्यावर मग कुठे ॲडमिशन घ्यायचं काय असा विषय चाललो होता आमचा. बापा दुसरं काही नाही बापा काही नाही. असं खरं हेच आहे का दुसरं काही चाललंय तुमचं झंगाट? काकू नाही काकू काय पण काय बोलतो काकू. बापरे काकू असं काय बोलताय काकू तुम्ही? असं काही नाही का बोलू काकू. माझ्या आईला कळलं काय म्हणा काकू तुमच्याबद्दल की माझ्या मुलीला अशी बोलते म्हणून मी जर सांगितलं ना माझ्या मम्मीला हे काकू म्हणतो त्या झंगाट चालू का काय वगैरे नाही म्हणून माझी आई तुमच्यासोबत माहिती का. असं काय बी नका बोलू काकू. काय सांगू काकू तुम्हाला शब्द कसं बोलायला मला पोरा सोरायला. काय आमच्या मनात ध्यानात अशा गोष्टी काही आणि तुम्ही काही बी आणून देता आमच्या मनामध्ये काय कडे हट. तर नाही बाई पोरं खरं बोलवले काय बाय मग चुकलं वाटतं. बरं ठीक आहे येते मी. जर तुम्ही खरं बोलता असाल ना चांगली गोष्ट आहे. जाते मी माझ्या कामाशी काम. कसं उलू बनवलं काकूला सब काकूला. मस्त सब काकू बोलते आपल्याला. सब काकूचा नवरा गेला पण बायाला घेऊन पळून चालले आपल्याला शाळा शिकवायला सब काकू. नसतं काय नाही तर काय स्वतःचा नवराने सांभाळते चालले आपल्याला सांगायला असं करू नका तसं करू नका आणि वाईट आहे ते वाईट आहे. मायला ऐकलं मी ते. हो ना ऐकलं सकाराम मामाचं. काय बापा काय मनुष्य या वयामध्ये काय बबिता काकूला पटवायला गेलता. बबिता काकू काही पटली नाही भांडं फुटलं. सखूबाईच्या धाकाला घर सोडून पळून गेला सकाराम मामा.
आता तिकडे पटवली म्हणते एक बाई कोणती कुठली. हा सांगत होती आई बाबाला. आईचं बाबा चालला होता घरात विषय मी बी ऐकलं. ती बाई होती म्हणे पिक्चरला गेलते म्हणे छावा कोणत्या बाई पाहायला. तिथे होते म्हणे ते दोघं जण पिक्चर पाहिले वाळी वाळी बाई नाही सकाराम मामा पळून गेले म्हणे मस्त ढुंगाला पाहिलं चिकट पळाले. काय बाप्पा आर झाले लोक असे करू राहिले आणि आपल्याला आपण करतो आपल्याला अडवायचा प्रयत्न करते हे लोक. खरंच लयच लोक आहे बाबा खरं.